विरोधात फाईट करायची, झुंज द्यायची मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेला सामना ते देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आदेश आहेत आणि स्ट्राईक एंडला बॅटर गोपाल आणि नॉन स्ट्राईक एंडला भूषण ही जोडी. यस, मॅच ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न, उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतात वेगानं, परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. अविनाश मोरे यांच्या कटआउटला हा बॉल जाऊन धडकलाय. वन बाउंस सीमा पार आलेला हा चौकार. पण पाहतोय लॉंग ऑफला त्या कटआउटला डायरेक्ट जर बॉल डायरेक्ट हादळला तर रोख रक्कम ₹500 कॅश प्राइज नक्कीच पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. कॅश प्राइजची भरमार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की दमदार असं स्पर्धेचं आयोजन आहे आणि त्या दमदार असं स्पर्धेच्या आयोजनमध्ये आयोजक देखील दमदार पाहायला मिळतात. त्यामुळे दमदार असं कॅश प्राइज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बॉल तयार पुन्हा एकदा राईट द विकेट. आदेश यावेळेस कोलवटापाचा बॉल कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. शोधलाय गॅप, लावला मॅप, आलेला हा चौकार बाट मधून. टीम सिद्धिविनायक आपटी संघ करतोय. क्या बातेला जवाब. ही धावपेच नक्कीच माहिती आहे दोन्ही संघाला एकमेकांच्या विरोधात. त्याच प्रकारे अगदी बॅटिंग करत नसताना. नेक्स्ट बॉल, क्या बात है. बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. धक्का लागत असताना एक तेरी तो एक मेरी. कम बॅक फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती आदेश. 3 बॉल सखे समाप्त झाल्या. 8 धावा त्या फलकावरती. नेक्स्ट बॉल, बोलत यार. क्या बात आहे. पुन्हा एकदा खोलवर टपाचा बॉल, यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र वापर करण्यात आला. यॉर्कर लेनचा बॉल होता. अगदी बॅटरला देखील प्रश्नाचं उत्तर नव्हतं. लेग बायच्या स्वरूपात एकदा वाली मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो डाईसवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेचे दमदार आयोजक SSG ग्रुप चषक 2025 हे आयोजक आपण पाहतोय सन्मान्य समीर शेठ दार्वे, नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि त्यांचे पिताश्री आपण पाहतोय सुरेश काका दार्वे, ते देखील उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेतात आणि संपूर्ण आज स्पर्धा सक्सेस कशी व्हावी त्याचं ज्वलंत आपण पाहतो यावेळी मैदानाच्या आतमध्ये उदाहरण नक्कीच पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान त्यांच्यासमोर आपण पाहतोय यश मोरे देखील पाहू शकतात. त्यानंतर आपण पाहतोय यावेळी मंगेशजी पवार साहेब, वैभवजी ओवळे साहेब. त्याच दरम्यान त्यांच्यासमोर आपण पाहतोय जगदीशजी ओवळे साहेब देखील आहेत, भगवानजी ओवळे साहेब. मुख्य व्यापीठ डायसवरती आपण पाहतोय संपूर्ण पाहुणे मंडळी आज जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचा आनंद घेतात. आजचा दुपारचा सत्र आपण पाहतोय. ओव्हर टू मॅच. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल. आदेश बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. संधी आहे आणि यस, संधीचं सोनं केलंय जरूर मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाने टिपला असेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज भूषणचा खेळ. फलंदाज बाद. राऊंड विकेट. यावेळेस लॉफ करण्याचा उडवलाय ऑन साईडला. फिल्डर आहेत जज करतात. एक टप्पा घेत त्याच्या हातामध्ये यावेळेस सिरवला आणि एकच जमळेल. सिंगलनी ते मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. चिकी सिंगल कंप्लीट. 22 धावा
22 ऑन बोर्ड 22 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 22 दुसऱ्या प्रगतीपथावरती 4 बॉल सखे समाप्त झाल्या. उर्वरित अजूनही 2 बॉल सखे बाकी आहे. 22 धावा फलकावरती दुपारचं 17 फूट पाहतोय आणि ही चांगली मॅच आपल्या समोर आहे. असं वाटलं होतं की रन आउट असेल, परंतु अगदी अचूक असा निर्णय अंपायरच्या माध्यमातून आला. विष्णू शिंदे सर तिथे होते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय भरपूर चर्चेत अशी अंपायर आहेत. विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर म्हणून आता ख्याती त्यांनी ओळख निर्माण केली आहे. क्या बात आहे, टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी आहे. अगदी यॉर्कर लेनचा बॉल पाठवा ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं कंप्लीट झालंय. 25 धावा फलकावरती. चला पाणी आतमध्ये पोहोचवायचं विनंती असेल. ड्रिंक्स ब्रेक. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जा विनंती असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस दुसरं कंप्लीट झालंय. धावफलक जो पोहोचेल 25-25 ऑन बोर्ड. नक्कीच आपण पाहतो कुमार नवले त्याचं देखील आगमन झालंय. तसं देखील मनपूर्वक स्वागत. प्रशांत तिथे देखील आहे. मानकिवली संघ देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळणार. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नवले बंधू आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. राईट राऊंड विकेट. यावेळेस लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल एस्टनच्या वरून अगदी बॉल ट्रॅव्हल झालाय आणि धावफलकाचा जर विचार केला तर इथे धावफलक जाऊन स्थिरावलाय 25 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 25 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 40च्या आसपास जर स्कोर गेला ना तर एक सन्मानजनक स्कोर उभारण्यात येईल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल, कारण की दोन्ही संघ आपण पाहतो तेवढ्या ताकदीचे संघ आहेत. आमने सामने फाईट करतात. धावपेच दोघांनाही माहिती आहे एकमेकांच्या विरोधात कसं खेळायचं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये होत असताना रवींद्र आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल राईट हँड राऊंड विकेट. बॉल तयार होतोय. लॉफ्ट केलाय ऑन साइड. लांबड विकेट त्याच्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत, चांगला स्टॉप केलाय, चांगला गॅदर केलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता चित्त्याच्या वेगानं आणि हरियाणाच्या चप्पल लाईनी या 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक शॉट आहेत अंपायर सांगत असताना चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅट अगदी क्रॉस झाली नव्हती लाईनच्या आतमध्ये, तर त्यामुळे एक रन शॉट असेल. एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये आज आपण पाहतोय की राहताना खडे गोलुलिया संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. रोहित बालेराव इन ऍक्शन मध्ये, परंतु आज मथुर फॅन्स क्लब खडे गोलुली या नावाने सातत्याने आपण पाहतोय मोठमोठे संघ खेळत असतात आणि आज देखील मथुर फॅन क्लब खडे गोलुली हा संघ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळेल. 30 धावा फलकावरती चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 30 धावा फलकावरती लागले गेलेत.
षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतो. रवींद्र आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि 30 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये कुणाल भोईर असतील ऑफिशियल पंच, कुणाल भोईर सर, सनी भोईर या सातत्याने प्रसिद्ध आहेत आणि त्याच दरम्यान विष्णू शिंदे सर हे दोन्ही ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. भरपूर मेहनत आहे. 3 दिवस आपण जर पाहिलं तर चांगली अचूक अशी कामगिरी डोळ्यामध्ये अगदी तेल टाकून कामगिरी करतात. बडवळ B+ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय. वन बाउन्स सीमा पार. स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना आलेला हा दमदार चौकार. या चौकारानं संजीवनी देण्याचं काम केलं स्कोर कार्डला. कुठेतरी असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल परंतु हा चौकार थोडस मदत करत असताना या स्कोर कार्डला. 34 धावा फलकावरती. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. यावेळी संधी आहे परंतु फिल्डर जज करतात आणि क्या बात आहे. आता देखील धक्का लागत असताना एक तेरी तो एक मेरी असं सिच्युएशन या मॅच मध्ये होत असताना धक्का क्रमांक यावेळेस तिसरा लागत असताना टीम आपटी बी संघाला फलंदाज बाद. ऋतू पूर्णपणे स्कोरिंग करतात त्यांच्याशी बाद असे आपण पाहतोय. खरं हे सुवर्ण अक्षर आपण पाहतोय जरूर पाहायला मिळतो. स्कोरिंग करत असताना अचूक अशी कामगिरी करतात. 3 दिवस आमच्या समय जॉईन कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं देखील नाव घेतलं गेलं पाहिजे. उल्लेख होणं सातत्याने फार गरजेचं आहे कारण की भरपूर मेहनत आहे. प्रत्येक अप टू डेट हे आपण पाहतो स्कोर कार्ड सजवलं जात आहे. 34 धावा फलकावरती. 34 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिकला आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 ओव्हर नंबर 4. प्रशांत देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मानकिवली संघ संपूर्ण आज इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली म्हटलं तर आमचे समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांचा संघ इन ऍक्शन मध्ये. एवन जोडी मॅडी सर आणि राहुल सरांची एवन जोडी सातत्याने पाहायला मिळते. भरपूर चर्चेत या सीझनला. एक दिल तर दुसरी धडकन. दाफल जम पोसेल तब्बल 36 संख्येवरती. 36 ऑन बोर्ड. 36 धावा फलकावरती. अडवा B+ यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील संपूर्ण टीम्स मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत इन ऍक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळेल. पंकज आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न अपील परंतु पंचांनी हाताळली पूर्णपणे सांगत असताना नकार दिला. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानी शॉटमध्ये 36 धावा फलकावरती. 36 ऑन बोर्ड. शेवटचं आणि अखेरचं षटक मैदानी शॉटमध्ये. इथून जर 10 धावा आल्या ना तर मॅच मध्ये थोडीशी चुरस नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक चांगली मॅच, चांगलं बॅटल, एक सन्मानजनक स्कोरवरती जाऊन पोचावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा फलकावरती. 36 ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल आहेत. शेवटच्या 4 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील फार गरजेचं आहे. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करण्यात आली आहे. उंगली उपर. फलंदाज होतोय बाद. धक्का लागत असताना अजून एक टीम आपटी संघाला फलंदाज बाद.
अपटी गावातील आपण पाहतोय पोलीस पाटील शत्रू शिशवे हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आता त्यांना देखील माहिती आहे संपूर्ण टीमची जिम्मेदारी आता त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतली आहे. गावाची जिम्मेदारी तर आहेच, परंतु आता मैदानात टीमची देखील जिम्मेदारी घेत असताना शत्रू शिशवेला आपण पाहतोय. पोलीस पाटील आहेत गावचे आणि आज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इनाट नंबर आपण पाहतोय यावेळेस 6 वरती. षटक क्रमांक यावेळेस 4 प्रगतीपथावरती ऑन गोईंग ओव्हर नंबर 4. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला, उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर आपण पाहतोय तिथे उपस्थित आहेत. इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो बडवळ बी प्लस खेळ उमेश आपलं देखील मनपूर्वक स्वागत. एक चांगला खेळाडू आहे, त्या संघातून खेळताना जरूर पाहायला मिळेल. अडतीस धावा फलकावरती आज. क्या बात आहे, डंडी गुल केली, फर्निचर डिस्ट्रॉय केला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. धक्का लागत असताना टीम पुन्हा एकदा आपटी संघाला फलंदाज होतोय बाद. शत्रू बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला बडवळ बी प्लस आणि त्याच दरम्यान त्यांच्यासोबत फाईट करायला मथुर फॅन क्लब आपण पाहतो खडे गोलवली या संघात. चला टॉससाठी याचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल पण या. एका बाजूला मथुर फॅन क्लब खडे गोलवली या संघ इन ॲक्शन मध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बडवळ बी प्लस हा संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना मला मिळेल. ऑन साईडला टर्न केलाय, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू मैदानावरती आणि धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक टीम यावेळेस अपटी संघाला 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होईल. टीम टोटल जाऊन पोहोचेल 40 आणि 41 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम एकविरा स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय यावेळेस अपटी बी संघाला येणारे 24 बॉल आणि गरज असेल 41 धावांची. चला टॉस साठी या दोन्ही टीम विनंती असेल बडवा बी प्लस आणि त्याच दरम्यान मथुर फॅन्स क्लब खडे गोलवली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच आपण टॉस साठी मान्यवरांचे शुभारंभ आपण करणार आहोत. टॉस असला पंकज आपण या टॉस साठी. बडवा बी प्लस एक नेरळ विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उल्हासनगर कल्याण या परिसरातील एक नामांकित संघ मथुर फॅन्स क्लब खडे गोलिया संघ पाहायला मिळेल. रोहित भालेराव इन ॲक्शन मध्ये, तर दुसऱ्या बाजूला सूरज उमेश असतील चांगले बॅटर गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतील. या संघामध्ये देखील एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही दिग्गज संघ नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला मिळेल. आज या स्पर्धेसाठी पण पाहतो SSG ग्रुप चषक 20-25 थरा चालू आहे आणि मोठमोठे संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. चला मथुर फॅन्स क्लब खडे गोलेली आपला कॅप्टन पाठवा. चला रोहित विनंती असेल वेळ घेऊ नका. चला टॉस इथे मात्र केला जाईल मान्यवरांचे शुभ. टॉससाठी आपण पाहतोय मथुर फॅन्स क्लबचे खडे गोलवली इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांचे टीमचे कॅप्टन आपण पाहतोय वामन मात्रे खऱ्या अर्थानं टीमचे कॅप्टन आहेत. ते इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील. चला टॉस इथे मध्ये आपण करतोय. सन्मान्य आपण पाहतो मंगीजी पवार साहेब उपस्थित आहेत, त्यांचे शुभारंभ आपण करतोय. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला मधुर फॅन क्लब्स आपण पाहतोय 20 कडे गोलिया संघात, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना बडवळ बी प्लस इन ॲक्शन मध्ये. टॉस इथे मात्र करतोय
आणि दुसरं सत्र आपण पाहतो इथे मॅचला देखील सुरुवात होईल. तसंच पुन्हा एकदा करूया परिवर्तन मायक्रोफोनवरती आणि आम्ही नेट करेन मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा माडी सरांना. थँक्यू सो मच. हे टॉस जिंकलं संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं आहे पडवळ B+ या संघाला बॅटिंगसाठी. थँक्यू. ओव्हर टू यू माडी सर. थँक्यू. धन्यवाद अनुजी मोरे. 41 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आता सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतोय. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करतोय. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत असताना आणि आता मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे. 41 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये. एकविरा स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सिद्धिविनायक आपटी असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. आपटी A आणि आपटी B. आपटी A संघाने बनवल्या तब्बल 40 धावा. 41 लक्ष B संघाला. सामना कोणी जिंकणार तर आपटी गावच आहे, परंतु आता पाहावं लागेल A की B. चला गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती गोपाळ. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. ऋतिक आणि आदेश. पाचला सुरुवात होईल. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 41 रन्स टू बीन फ्रॉम 24 बॉल्स. नेक्स्ट मॅच बडबल B+ आणि त्यांना फाईट करेल खडे गोलवली मथुरा फॅन क्लब. ओ यावेळेस बॅटची आतली कडा. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्राबल झाला. तोपर्यंत प्रत्येक सिंगल धाव. सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो 1 या धावसंख्येने करण्यात आली आहे. 41 लक्ष्य. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आपटी B संघाची आहे. A आणि B असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल दोन संघांदरम्यान. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे सुद्धा याला तुम्ही पाहतात. बॉल चाललाय बड विकेटला डीप मध्ये आणि आता शतरक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि आता धाबा मिळतील एकंदरीत 2 धाबा. दोन धाबा धाव फलकावरती आहेत. ओ या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने 3 धाबा धाव फलकावरती होता. एक सिंगल आता 4 झालेले आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय टीमची टोटल आपटी B संघाची. दोन्ही आपटी संघाने एक सामना जिंकला. राकेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. फुटबॉल B+ संघाचे नेतृत्व करणारे कदाचित लोकेशन प्रॉपर नव्हतं राकेश पाटील यांच्या संघाकडे आणि त्याच कारणास्तव हा संघ थोडस उशिरा दाखल झालाय. स्वागत आहे आपलं. आणि आता बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 4. पॉज होतोय
आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणास्तव संघाची धावसंख्या धावफलकावरती धीम्या गतीने पुढे चालली आहे. ते एकंदरीत 10 या अंकावरती. पंकज बोले तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविली संघाचा सलामीवीर खेळाडू नेहमी त्याच्या बाटमधून निघतात आगीचे गोळे. नाव त्याचं पंकज भोले. निलेश कालेकर आहेत. KKC मयूर काठवले यांना देखील तुम्ही पाहतायत. माणिकविली संघाचे भरपूर फॅन आहेत आणि ओम कोंडेश्वर भारत प्रेमी या संघाचे देखील ते फॅन आहेत. KKC बॅटची कडा मागे चालला. बॉल गली मधून ट्रॅव्हल झालाय आणि आता थोडसा डीप मध्ये चेंडू पॉज झालेला आहे. चेंडू थांबतोय. अगदी आपण पाहतो आउटफील्ड या ठिकाणी साथ देत नाही. आपटी बी संघाचे या ठिकाणी पाठीराख्या टोबल तमाल मला सांगतात की जवळजवळ हे 3 चौकार आले असते तर मात्र धावसंख्या भरपूर वेगाने पुढे गेली असती. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय एकंदरीत 12 आहेत. 41चं लक्ष या मॅच मध्ये आणि आता पहिल्या षटकामध्ये बनवण्यात आलं. 12-18 बॉल विजयासाठी 29 धावांची गरज आहे. मिस्टर रॉय ऑफिशियल अपडेटर आहेत. डेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट अत्यंत चांगली तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना अभिषेक कामत असेल त्यांचं विशेष कौतुक. दीपेश बात्रे यांना तुम्ही पाहतायत ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत. भरपूर मेहनत सातत्याने कसरत आहे कॅमेरामॅनची. डे फॉर्मॅटच्या मॅचेस असल्यानंतर मिस्टर रॉय खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनला भरपूर संघर्ष करावा लागतो. गोविंद कामत सध्या जॉईंट होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 12 धावा धावफलकावरती 18 बॉल 29 ची गरज आहे. अठरा बॉल 29 धाबांची गरज. 29 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. भन्नाड बेग अगदी आपण पाहतो फुलटॉस होता. संपर्क नाही आहे. कदाचित स्वतःवरती नाराज आहेत. बॅटर स्ट्राईक इनला आदेश. 18 बॉल 29 धाबांची गरज असताना एक बॉल आता फार महत्वाचा आहे. सामना जबरदस्त तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही त्यापर्यंत शेवटची धाव बनत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण आहे. कोणता संघ जिंकेल याचं प्रेडिक्ट करणं सोपं नाही आहे. यावेळेस आणखीन 2 धाबा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेकंडचा कॉल लगेचच करण्यात आला. पहिली भरपूर वेगाने कंप्लीट केली. लगेच दुसऱ्यासाठी पलटलेत आणि आता या 2 धाबा माणिकविली संघाला सपोर्ट करण्यासाठी खास करून बदलापूर ग्रामीण क्रिकेट समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. सेकंड वन इन प्रोग्रेस SST ग्रुप चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. 14 धाबा 14 रन्स. गती कमी केली आहे. धीम्या गतीचा बॉल फसवलंय यावेळेस फलंदाज आदेशला आणि आता धक्का लागेल पहिला. बॅटिंग करत असताना आपटी बी संघाला. फलंदाज बा आपटी 20 संघाला पहिला धक्का लागलेला आणि आता पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहतो. लगेच असताना लगेचच त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला वासुदेव हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 18 बॉल 29 धावांचं समीकरण होतं. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट चेंडू टाकला गोलंदाज भूषणने आणि त्यानंतर 2 धावा आणि आता विकेटने या ठिकाणी प्रस्थापित केली आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी करावीच लागणारे. धावा वाचवायचे असेल तर मात्र तो प्रयत्न आपटी ए संघाला करायचा आहे. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ असे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल
अगदी आपण पाहतो या ठिकाणी आमच्या मुख्य मंचासमोर तुम्हाला पाहायला मिळेल जी आम्हाला देण्यात आली आहे बदलापूरचे शिरगावचे नामांकित उद्योजक प्रफुल्लजी मोरे साहेब जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे सचिव सुद्धा आहेत त्यांच्याच वतीनं या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे त्यांचं मनपूर्वक आभार. हो बॅटची लिडिंग एज आणखी एक विकेटचं पतन होऊ शकतं हो आणि या ठिकाणी झेल स्वीकारलाय. वन मोर विकेट डाऊन. जसा वासुदेव मैदानाच्या मध्ये आला तसा तो मात्र परतीच्या प्रवासाला लागलाय. शून्याचा चष्मा घालून त्याला माघारी परतावा लागेल. आणखीन एक धक्का. दोन सलग लागोपाठचे धक्के दिलेत. गोलंदाज आपण पाहतो भूषणने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये गोपाळने 12 धावा खर्च केला. असं वाटलं होतं की आता धमाकेदार सुरुवात आपली बी संघासाठी झाली आहे परंतु संघ आता सध्या अडचणीत सापडलाय. आदेश आणि वासुदेव बाद झाल्यानंतर बॅटर रवींद्र मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. आपली संघ आपली हे गाव ऐकल्यानंतर आवर्जून रवींद्र शिसवे यांचं नाव सगळ्यांच्या लक्षात राहील. महाराष्ट्र पोलीस सध्या एक चांगल्या हुद्द्यावरती आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. राऊंड विकेट जागा बनवली आहे. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला परंतु इथे पडल्यानंतर शेवटच्या क्षणाला बॉलला पॉज केलाय थांबवलंय. 2 धावा मिळतील. इंद्रपाडा संघ आपण पाहतो इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. गतवर्षी या स्पर्धेमध्ये याही संघाने चांगला खेळ दाखवला होता. टीम जयनमा जोबेली संघाच्या विरोधात खेळत असताना जोबेली संघाला सुद्धा बीट केलेला होता इंद्रपाडा संघाने. हा इतिहास राहिलाय. प्रितेश घोरपडे अँड ऑल टीमचा 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल या षटकातील भूषण या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल राऊंड विकेट. ओ भन्नाड वेग पाटण पाडच्या मधोमध आपण पाहतो हा बॉल चाललाय सरळ एसटी रक्षकाकडे तोपर्यंत डॉट बॉल आणि आता काय जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला. भूषणची गोलंदाजी वाखाणण्याजोगे राहिले. इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी त्याने केली आहे. फक्त आणि फक्त अवघ्या केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या म्हणजे 12 बॉल आता विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 18 बॉल 29चं समीकरण होतं आणि आता 12 बॉल 25 धावा बनवायची टीम आपटी बी संघाला. चला काही आवश्यकता नसेल तर पाणी आपण नंतर एका षटकानंतर घेऊन जाऊ हरकत नाहीये अशी सूचना मिळाली. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. जर फिल्डिंग सेट झाली म्हणजे आवश्यकता नाही आहे. बारा बॉल आता 25 धावांची गरज. गोलंदाज रुपेश. हो क्लीन बॉल फलंदाज झाला बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड आणि आता आपण पाहतो एसटी बाखवली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन ऋतिकला परतावा लागेल. फलंदाज बाद. एका पाठोपाठ फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि आता थोडीशी
दयनीय अवस्था पाहायला मिळेल ए संघाच्या विरोधात बी संघाची. संघ आपटी खेळतोय एकाच गावातून. हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात आणि चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा राहिलेला आहे. सुरुवातीला 40 बनवण्यात आल्या, 41 लक्ष्य. ओ शॉट टॉप लेन या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतायत रुपेश जे कॅप्टन आहेत संघाचे, ए संघाचे. आणि आता दर्जेदार खेळ त्याचा सुद्धा पाहायला मिळतोय. पहिला ब्लो या ठिकाणी बोल्ड काढण्यात आला ऋतिकचा आणि त्यानंतर डॉट बॉल. हो आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. 12 चेंडू 25चं इक्वेशन होतं. एकही धाव अद्यापर्यंत आली नाही आहे. म्हणजे आता कठीण समीकरण होऊन बसलंय ते आपली बी संघासाठी. 18 बॉल 29 धावांची गरज असताना तिथून समीकरण बदललंय. 12 बॉल 25 धावांची गरज होती आणि आता येणारे 9 बॉल शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. यामागचं कारण दर्जेदार षटक. गोलंदाजी आपण पाहतो वाखाणण्या चौघी. आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र एकही धाव अद्यापर्यंत गोलंदाज रुपेशने खर्च केले नाही आहे. एक विकेट त्याने प्रस्थापित जरूर केली आहे. संघाची धावसंख्या जणू काही स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल कसा कारनामा करेल या षटकामध्ये गोलंदाज रुपेश. शेवटचे 2 बॉल या षटकातील. ओ ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव जरूर मिळेल. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या वतीनं पुढे सरकते. पंकज पवन बडबलचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील ॲक्शन मध्ये. करण आहेत, राकेश पाटील असतील, समीर माळी असतील, अनुराग असतील, असे चांगले खेळाडू तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. खडे गोलवली संघाच्या विरोधात. मथुर फॅन्स क्लब खडे गोलवली हा संघ. नीरज भोईर पुरस्कृत. सतरा धावा 17 रन्स. शेवटचा बॉल आणि कदाचित आपण पाहतोय काही शेवटच्या चेंडूंवरती सुद्धा अगदी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करतायत गोलंदाज रुपेश. बाईट बॉल नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल टाकण्यात आलाय. शेवटचा आता बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. स्टील 1 to go. सेकंड लास्ट बॉल तुम्ही पाहिला डॉट आलाय. ओ बॅटच्या आतली कडा ऑन साइडला बळवला. स्कोर ऑफ द विकेट. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्यासाठी पलटले. तिसरी धाव सुद्धा होईल का आणि ते फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. तिथून सामन्याला कलाटणी खऱ्या अर्थाने देण्यात आली. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 6 धावा खर्च करण्यात आल्या. आता विजयासाठी 6 बॉल आणि ते 20 धावांची गरज. चला टीम आपटी ए संघाला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. लगेच आपण क्षेत्ररक्षण सेट करा. 6 बॉल 23 धावांची गरज आहे.
6 बॉल आले तर 23 धावांची गरज. गोलंदाज राजू. हो या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. गॅप मधून ढकलण्यात आलाय. बॉल चाललाय सीमा पार. रन्स बोलतील 4. सहा चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. म्हणजे आता या मॅच मध्ये पुनरागमन करते टीम आपटी. हो आणखीन एक वॉड स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. आता धमाकेदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या धावा आल्या होत्या 12 तिथून धाव संख्येला ग्रहण लागलं. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय आता आक्रमक पवित्रा घेतलाय बॅटर राजूने. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. शत्रू आहेत कदाचित आमचे टवलतमान थोडीशी या ठिकाणी माहिती उशिरा पोहोचवतात. आणि बॅटर राजू नसून तो मात्र रवींद्र. 10 धावा त्याने वसूल केले. स्ट्राईक एंडला होता त्याला थांबायचं होतं. रवींद्र जेव्हा स्ट्राईकला आला असा तेव्हा मात्र नॉन स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहतो फलंदाज बाद झाला असा. परंतु आता फलंदाज झाला बाद. रवींद्र स्वतःवरती नाराज आहेत आणि आता महत्वाची विकेट प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. धावांची गरज. आता आपण पाहतो स्वतःवरती नाराज आहेत रवींद्र. ज्या रवींद्रने मात्र आपल्या संघाला विजयाची स्वप्न दाखवली होती तोच रवींद्र परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. नेक्स्ट मॅच खडे गोलवली वर्सेस बडबल B+. समीर माळी यांना तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थाने मथुर चे ते देखील फॅन असतील. लाडूचे फॅन आहेत. बॉल चाललाय इथे मात्र दूर दैवारित्या हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. मागे आपण पाहतो आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव एकंदरीत आमचे टवलतमान सांगतात 1 2 3 नाही तर 4 चौकार या ठिकाणी दूर दैवारित्या अडलेले आहेत. फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल मिळेल. आणि आता 2 चेंडू 11 धावांची गरज. ओ चांगला बॉल. फलंदाज झाला बाद क्वाड बिहाइंडच्या रूपानं. आणि आता पूर्णपणे सामना झुंकलाय तो आपटी ए संघाच्या बाजूनं. त्याच्या टीमने बंद केल्या की काय कारण उष्ण तापमान आहे. आणि आता हा सीझन सुद्धा संपत चालले एंडिंग मध्ये आपण आहोत. शेवटचा बॉल आहे आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅचची. तो सुद्धा राहिलाय. टीम आपटी ए संघाच्या नावावरती डॉट बॉल. आणि आता सामना जिंकलाय आपटी ए संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता आपण मनोज शिशवे आणि शशिकांत शिशवे यांच्या वतीनं आपटी संघाला भरपूर सारा शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आता या मॅचचा देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच ज्याने या सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे. आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो अक्षरशः समोरच्या संघाचं कंबरड ज्याने मोडलं. सेकंड स्पेल ज्याने हाताळला. 4 धावा खर्च करत 2 विकेट ज्याने प्रस्थापित केल्या असा